तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आलेलो आहे परत एकदा ट्युशन एरिया लातूरमध्ये. माझ्यासोबत एक आजी आहेत. तर कुठून आला तुम्ही? आम्ही खुरसून कशाला आला तिथे? मुलं शिकवायला. कितवीला आहे मुलगा तुमचा? मुलगा 8वीला. 8वीला? 8वीपासून तुम्ही दुसऱ्या शहरात टाकलोय मुलाला शिकायला? हो. इतक्या लवकर कमून टाकलंय तुम्ही आता? इतक्या लवकर म्हणजे आता तर काय वय त्याचं? 8 आणि 6 किती झालं? किती किती कमी कमी वय? 11वी-12वीला टाकायचं असते. नाही टाकलं. कशाला टाकलं तुम्ही इथं त्याला? शिकायला टाकले रे बाबा. काय शिकतोय? ते काय शिकते मला नाही कळत. फाउंडेशन करतोय का? हा. बरं, काय नाव आहे तुमचं? मग काय हा, मग हा. सांगा. केरवाई. तुमच्या त्याचं नाव काय आहे विद्यार्थ्याचं? नाव काय? वाढ हुलगीर परमेश्वर. हुशार आहे का तुमचा पोरग ते अभ्यासात? बरं आहे. त्याला घरनं टेन्शन देतात का की आता तुला चांगले मार्क पडले पाहिजेत, नाही तर घरी वापस नेतो तुला? म्हणला त्या मुलाला देतात का नाही? चांगलं आहे. तुमचा मुलगा असा भांडणं वगैरे करतो का? नाही करीत. बर, कुठला जिल्हा आहे म्हणला तुमचं? परभणी. परभणी का? तुम्हाला भेटून भारी वाटलं बाय. तर अजून एक ट्युशन एरियामध्ये या ठिकाणी आजोबा भेटलेले आहेत. तर काय नाव आहे तुमचं? शिवाजी खंदारे. कुठनं आलात तुम्ही? मंठा तालुका, जालना जिल्हा. आणि इथं कशाचं आलं? इथं क्लाससाठी मुलगी आहे 10वीला आहे, 11वीला यावर्षी. म्हणजे कुणाची मुलगी आता आहे? मुलाची. तुमच्या मुलाची मुलगी आहे. मुलगा कुठे आहे तुमचा? मुलगा शेती करतो. मुलाला टाइम नव्हता म्हणून तुम्ही आलात का? हा, माझा आम्ही आजी आजोबा घरी काय करणार? म्हणजे तुम्ही इथंच मुलीसोबतच राहताय? हो, मुलगी आणि एक नातू आहे पुन्हा 8वीला आहे. तुम्ही इथंच राहताय का लातूरमध्ये? रूम करून. म्हणजे त्या शिक्षणासाठी तुम्ही इथं हो, आलात का? शिक्षणासाठी. काय शिक्षण घेता आता? ती आता नीट करून राहिली. नीटचं राहिले का? हुशार आहे का ते? हो, बरी आहे सध्या. मग घरचे त्याचे पप्पा टेन्शन देतात का तिला? नाही, अजिबात नाही. असं तर नाही ना, तर लग्न नीट नाही झाली की तुझं लग्न लावून टाकणार? नाही नाही नाही, तसं काहीच नाही. शिकवणार आहेत मनानच का? करायला, तिच्या मनानच करायला. तुम्हाला माहिती किती खर्च असतो पुढे? हो, पाहिलं. तेवढा सगळा खर्च झेपण का तुम्हाला? आता ते जे होती 2 वर्ष काढायचे, मग समज जर चांगले मार्क पडले तर ठेवलं नाही, मग आपलं घेतलं घरी काढून. चांगले मार्क नाही पडल्या मग आता घरीच राहणार काय? पुढचा खर्च काय करू शकत आपण? शेती. घरचे टेन्शन देत नाहीत का? नाही नाही तिला जर नीट नाही पास झाली नीट मध्ये तर नाही झाली मग तर काय, पण प्रयत्न करणं तर काम आहे ना आपलं. तुमचा विश्वास आहे का मुली शिकवल्यावर प्रगती होती? होती ना, होणार नाही तर काय? तिचे भविष्य चांगलं राहील ना. आणि मुलगा काय करतो बारका? बारकायचं 8वी मध्ये ऍडमिशन घेतलं नीट आपल्यासाठीच फाउंडेशनला. ते बी आता मोठं होऊन डॉक्टरच बनणार आहे. ते आता पुढं राहिलं, पण आता सध्या तर त्याच्यासाठी चालू आहे प्रयत्न. ते पण तुमचा मुलगा काय करतोय? शेती करतो. तुम्ही पण शेतीच करताय? मी शेती करत होतो, पण आता होत नाही काम, म्हणून मग आता लेकराच्या संग घेऊन बसलो. म्हणजे तर तुम्ही एकटेच राहतात का? त्याची आजी आणि मी आजोबा. म्हणजे आजी आजोबा, तुमची 2 नात, नातू. आणि तुम्ही इथं राहतात? हा, मी जरा रूम करून. अरे भाई साहेब, चांगलं आहे तुमचं तर. मग करता काय? तर आता मग काय भविष्यातलं काय प्लॅनिंग आहे तुमची? काहीच प्लॅनिंग नाही आता. त्याच्या घडण्यावर आता काय होईल ते. तेवढेच आहेत का 2 लहान पोरं? 2च नातू. तुम्हाला जमीन किती? 4-5-6 एकर आहे. एवढं खर्च काही परवडतो? मजुरी करते, काही शेती करते, काही. खर्च परवडतोय का एवढा? माझा परवडत नसला तरी आता मग येईल तरी करून काय करायचं? पोरं जर येळपट असले तर फायदा काय? मग म्हणजे पोरं अभ्यास करतात? हो, करते, मनानं करते, काही सांगायचं काम नाही. इथं कसं काय आला ते? पुण्याच ऐकून आला तिकडे? ऐकायचं काय? आता सगळेच आमच्या तिकडे भागात लोक इकडे आलेत. हा. मोठे गावकर सरचं नाव ऐकून आलात का? हो. बरं, तुम्हाला कुठला जिल्हा? जालना जिल्हा आहे? जालना जिल्हा. आता मग तुम्ही मतदान कोणाला देणार आहे जालन्यामध्ये? अरे बापरे. ते नवीन आले एक कोणतरी आता, कोणतं? साबळे. नाही, जालन्याकडे आमच्याकडे नाही. आमचं परभणीला मतदान आहे. कामं जालन्याला आहेत. बरं. परभणीत कुणाला मतदान देणार आहे? आता आमचे झाले इकडे मतदान, त्या जानकरला. जानकरला दिलं? हो. तुम्हाला भेटून भारी वाटलं. थँक्यू. किती म्हणतात? तर आताच तुम्ही पाहिलं की त्यांच्या म्हणजे नातू आणि त्यांची नात अभ्यास करण्यासाठी लातूरला आलते, तर त्यांच्यासाठी त्यांनी गाव सोडलेले. तर अजून माझ्याकडे एक क्लिप आहे, म्हणजे एका विद्यार्थ्याने नीटची पेपर दिलता, ते थोडस काहीतरी घोटाळा झाल्यामुळे त्याचा एक लॉंग व्हिडिओ बनला नाही, तर ते पण तुम्ही पहा. आता इथनं पुढे मी ती अटॅच करतो. भाईसाहेब, भयंकर असल्या स्टोरीज आपल्या चॅनलवरती आता येणार आहेत. खूप सारे ट्युशन एरियामध्ये झालं, खूप संभाजीनगर इथले सगळ्यांच्या स्टोरी मी कव्हर करणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन पण दाबा. आणि आता त्या विद्यार्थ्याची क्लिप बघा ज्याने की नीटचा पेपर क्रॅक केलेला आहे. बायोलॉजी 30 दा. केमिस्ट्री
ते 4-5 दोघं मिळून. तुझा टेस्ट सिरीज मध्ये स्कोअर काय येत होता 495 10च्या आसपास यायचा. आणि मेन परीक्षेमध्ये किती वाढले मग 70 पर्यंत वाढली. म्हणजे 11वी-12वीत काय स्कोर आहे तसं 11वी स्टार्टिंगला आलता तेव्हा 475. म्हणजे स्टार्टिंग पासून त्याच रेंज मध्ये नीटचा प्रिव्हियस स्कोर 475. 11वी-12वीत त्याला तेवढं लक्षात नाही. तरी स्टार्टिंगला 400. म्हणजे तू कसा विद्यार्थी होता ऍव्हरेज होता का शाळेत चांगला होतो, पण मग या इथं सगळं ते अभ्यासाचं पॅटर्न चेंज करावं लागतं, त्याच्यामुळे डाऊनफॉल आला होता बऱ्यापैकी. मग रिपीट करून ते थोडं केलं का बरं. डिस्ट्रॅक्शन वगैरे झालं का नाही तुला ट्युशन एरियामध्ये नाही, अजिबात नाही अजिबात. तू फॅमिली सोबत राहत होता का एकटा आईसोबत. मग तुझ्या मम्मीने कशा प्रकारे सपोर्ट केला तुला तुझ्या नीट प्रिपरेशनच्या दरम्यान आईने हेच की म्हणजे डिस्ट्रॅक्शन्सला बळी पडू दिलं नाही, म्हणूनच आईला बोलून घेतलं मी. आईने म्हणजे जे आता पोरांची अडचणी असतो, उठलं जात नाही, मोबाईल सतत, ते आईमुळे ते बऱ्यापैकी कंट्रोल झालं. मग बाकी जेवण चांगलं भेटणं, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड सतत देत राहणं, कधी कमी मार्क आलं तर मनोबल वाढवणं, बाकी तसंच. नीट ऍस्पिरंट साठी ऍडवाइस दे काय तर म्हणजे मी असं म्हणेल की सगळीकडे हात मारायची गरज नसते. एक गोष्ट परफेक्टली करा. आता कोणता तरी एकच ट्युशनचा टेस्ट सिरीज तुम्ही टार्गेट कराल तरी खूप बेनिफिशियल आहे. आणि कन्साइज रिव्हिजन्स देत राहा, पुन्हा पुन्हा रिवाइज करत राहा. तू टेस्ट मिस केली का ऑलमोस्ट नाही. एक पण नाही केली नाही क्लास मिस करायचा नाही. फ्रेंड्स होते का तुझे क्लास जवळपास थोडेफार मिस केले. फ्रेंड्स होते 2-3च. म्हणजे ते अभ्यास करणारे होते का छपरी होते ते इतकं विचार केला. हा फ्रेंड्स अभ्यास त्यांचं एवढं मी माइंड नाही केलं की ते कसं करता. मिक्स राहायचे असतात ना, तर प्रत्येक टाईपचे मित्र असतात. तर तुला भेटून खूप भारी वाटलं. थँक्यू सो मच. काय पार्थ पेटकर. चांगलं ऑल द बेस्ट तुला MBBS साठी. आता म्हणजे आता लागतंय का ऑल द